पोरं आहे कसं आहे ना, 2 दिवसापासून एवढं पाणी व्हायला नाही. दुष्काळ म्हणजे तेच आता विसरून गेलो डायरेक्ट. दाजी म्हणली मोकार पाणी व्हायचं, म्हणलं नाद नाही करायचं. दाजी एवढं ट्रॅक्टर चालत नाही, एवढं भेव वाटतं काही सांगू शकत नाही. दाजी म्हणली चला आता तो हिशेब झाला, उतरून निघ डायरेक्ट कडकडे. म्हणलं ठीक आहे तुम्ही जा म्हणलं. आता मला डायरेक्ट पारनेर किराणी मुंबई की दिवाणी बघायला जायची. हे बघा गाडीला पोस्टर बनवलंय मागून. आपण कसला विषय, पारनेर किराणी मुंबई की दिवाणी. मी म्हणलं आता योगेश शेट करतील खर्च म्हणले होते आशेने येवासला. आता योगेश शेट म्हणले कडकडे निघा डायरेक्ट. तुम्ही म्हणलं चालतंय. मग काय विशाल शेट का गेलो. विशाल शेट चालले होते तिथं गाईचे, काय चाललंय तेच कळा नाही. पण विशाल शेट म्हणले गाई आपण विकून टाळली. म्हणलं ठीक आहे. म्हणलं रड मग रड ना थोडा आता रड ना विशाल नको रडू रडायला येते इथं डोकं हा पण येतो. आणि पोराव कसं आहे माहिती आहे का, ज्याच्याकडे गाडीचं लायसन बिसन नसतं त्याला ऊत असतो गाडी चालू आहे. मग त्याला म्हणलं थांबी ऊस खाऊन येतो जरा. ऊस पण एवढा गोड होता ना, मोन्यासारखा होता. पण काय मोन्याला सध्या वेळच नाही, लय अवघड. मग काय आयुष्यात म्हणले आम्हाला जरा काम आहे, आम्ही जातो आता. आयफोन खाली ठेवीत नाही बोलले मोठे लोक. निखिल शेट म्हणले चालू येऊ का. म्हणलं तुम्ही दिसू नका म्हणलं आम्हाला, आम्ही उद्या भेटतो तुम्हाला. ते म्हणले चालतंय धन्यवाद मंडळ आभारी निघा. बरं पोराव बाकी उद्योग जाऊ द्या, पण मी काय म्हणतो तुम्हाला आहे ना पाणी बिनी लागत असेल मला सांगा. मी आता घरी जाऊन डायरेक्ट वॉटर सप्लायर चालू केले. म्हणजे विषयच नाही घ्यायचा आपला, आपण कोणताही बिझनेस करू शकतो. दाजी म्हणले तू आता अख्या गावाला पाणी वाट. तुम्ही कमेंट करून सांगा मला तुमच्या गावाचं नाव टाका. व्लॉग कसं वाटलं हे बी सांगा. तुम्हाला डायरेक्ट टँकर पोच करतो. विषय संपला डायरेक्ट.